चला इथं आहे लाल मिरच्या. याचे देठ काढून झालेले. मिरची नेहमी देठ काढून तळून आणायची. छान आहे, गावठी मिरची आहे आमच्याकडे, अशी गावठीच मिळते लाल. चला मिरचीची रेसिपी. तर इथं निवडून घेतल्या मिरच्या. तर ह्या आता 5 किलो आहे. खडा माती बघून घ्यायची. तर ह्या निवडून घेतल्या होत्या. 4 ते 5 दिवस छान उन्हात कडकडीत वाळवल्या. तर चला खोकाट येतोय, खोकला येतोय, खोकाट येतोय. तर तिखट आहे खूप मिरच्या. तर आपल्या उन्हाळ्याच्या रेसिपी. चला इथं मिरच्या. तर बघा असं पिशवीत देतो प्लॅस्टिकच्या. थोडं वातावरण झालं. समोर तुम्हाला बटाट्याचे पापड दिसत असेल तर पापड केले हे बटाट्याचे. खडा माती बघून द्यायचं. तुमचे झाले का मिरचे मसाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आमच्याकडे ना असं देठ काढून देता बरं का मिरच्या. तर मसाला बघू. इथं हळद आली थोडीशी. तर हळद आणि ते एकत्रच वाळत होतं. तर हळदीची पण रेसिपी येईल, नक्की बघा. यात पण हळदीचे तुकडे यात पण गेले थोडे. चला आता हळदीची रेसिपी बघा. मिरच्यांची बघा. मिरच्या वाळल्या. आता यात मी परत बघून घेते. बारीक खडे असतात. सगळ्यात मिरच्या घेतल्या का बी कमी पडतं. बी बघा कमी खूप. यातलंच थोडं आपण झाडांजवळ टाकू म्हणजे छान मिरच्यांचे झाडं. मला आवड आहे झाडांची. लाल कलर दिसतोय मिरचीचा. आता कशी होईल बघू. तर चला आता मी काय काय मसाला वापरते मिरचीसाठी तो बघून घेऊ. हळद आहे 2 किलो. तर याची रेसिपी येईल, नक्की बघा. बेडगी कलरसाठी बेडगी टाकत असते मी. तर ही अर्धा किलो आहे. 3-3.5 किलो मिरच्यांसाठी अर्धा किलो. तर कलर छान येतो मिरचीचा. ही मात्र खूप भाव आहे हिला. 500 रुपये किलो आहे. तिकडे मिस्टर मस्त आहे मिरची. आणि इकडं बेडगी मिरची पण कडक वाळून झाली आहे. चला आता सौदा बघू. बघा इथे धने. तर हे अर्धा किलो आहे. तर 3 किलो मिरचीला अर्धा किलो धने. तर इथं 5 किलो मिरच्या आहेत. बाकीच्या आपण मसाल्यासाठी काढल्या आहे. तर मिस्टर मस्त आहे. तर बाजूच्या मसाल्याचं आहे ना. चला काळ्या मसाल्याची पण रेसिपी येईल तुम्हाला. त्या बाजूच्या मसाल्याच्या आहे ना. चला टोटल 5 किलो मिरच्या आहे. बाकीची आपण मसाला बनवणार आहे काळा. ही मिरची लाल. त्यासाठी धने हे. त्यामध्ये बेडगी मिरची टाकली एकत्र दळायला. चला इथं तेजपान निवडते मी. तर छान आहे, मस्त मोठं मोठं आहे आणि हिरवागार आहे. घाण नाही काहीच, फक्त अशा काड्या असतात त्या निवडून घ्यायच्या. धने एकत्र केले. इथं तेजपान आणि धने एका पिशवीत ठेवले निवडून. इकडं दालचिनी, सगळं हळद ही फोडून द्यायची. खसखस सगळ्यात महाग पदार्थ आहे खसखस. इथं हिंग, ओवा, जिरे आणि काळे मिरे. तर एवढे पदार्थ मी मिरचीसाठी वापरत असते. तर कोणी कोणी जिरे नाही धने तेजपान नाही वापरत आणि दालचिनी पण नाही वापरत. पण छान मसाला मिरची होती. दालचिनी, खसखस, जिरे आणि दालचिनी. खसखस जास्त घ्यायची माझ्या मिरचीला चव छान येते. मिरे टाक. हळद फोडून घेतली मी थोडी. हिंग फोडून टाकला. तर हिंगाचे असे खडे येतात. तसं आपण थोडाफार मिरचीत एखाद्या भाजीला वापरतो.
चला आता हे सगळं मिक्स करून घेतलं. आता इथं ओवा थोडा निवडून घेतो, ओव्यात घाण असते. इथं थोडा ओवा निवडून दिला. गिरणी दळून आणू. आमच्याकडे कांडप आहे, कांडपमधून आणायचं. मसाला सगळा असं द्यायचा एकत्र. मसाला मोजून घेतला आहे आणि असं झालं नाही पसारा. आज थोडे पापड केले होते. इकडं मसाल्याच्या मिरच्या. चला इथं मसाला मोजून सगळ्या मिरच्यांवर टाकून घेतला. आता दळायला बघा. इथं आलेली मिरची दळून खूप छान कलर आला लाल. तर इथं आता वापरायला काढून घेते. नंतर हवाबंद डब्यात पॅक करून ठेवून द्यायची. चाळायची गरज नाही आहे, कारण आपण कांडपमधून बारीक करून आणलेली आहे. तर बघा खूप छान कलर आलेला आहे. इकडं हळद पण आहे, हळदीची पण रेसिपी आलेली आहे, नक्की बघा. तर हळद भिजून हळद भिजवायची, रात्रभर उकळेल पाण्यात भिजवायची. सकाळी 4 ते 5 दिवस कडकडीत उन्हात वाळून आणि दळून आणलेली आहे. तर खूप छान कलर येतो. इकडं वांगे बटाट्याच्या भाजीची चालू आहे तयारी सकाळी आज. तर म्हटलं चला डबे घासून आणि मिरची भरून घेऊ. तर तुमच्याशी शेअर केली रेसिपी. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा.